हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर घरातली कामं वगैरे सगळी आवरून झालेत. आता मी बसले आहे माझ्या कामाला. तर आत्ता वाजलेले आहेत 11, पण मी 10:30लाच बसले होते. हा जो ब्लाऊज आहे तो मी आता म्हणजे काल स्टिच केला होता, पण ह्याची फिटिंग बाकी होती. तर सगळ्यात अगोदर याची फिटिंग करून घेतलेली आहे. तर बघा, खूप सुंदर असा ब्लाऊज आहे. आणि ॲक्च्युली काय झालं, या पूर्ण ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग तुमच्यासोबत शेअर करणार होते. मी शूटही करत होते कटिंगचा व्हिडिओ. पूर्ण कटिंगचा व्हिडिओ थोडासा शूट झाला, मोबाईलचं स्टोरेज फुल झाला आणि मला याचा व्हिडिओ शूट नाही करता आला. म्हणजे मी शूट केला, पण पूर्ण शूट झाल्याच्या नंतर बघितलं तर व्हिडिओ फक्त 4 मिनिटाचा शूट झाला होता. त्यामुळे स्टिचिंगचा व्हिडिओ देखील मी शूट नाही केला. तर सुंदर अशी मागे कटवर्कची डिझाईन दिलेली आहे, बघू शकता. आता याच्या मध्ये आपल्याला अजून म्हणजे काम करायचं बाकी आहे. आता इथं मणी वगैरे लावायचे आहेत. तर इथे बघा, अशा प्रकारे मागं सुंदर अशी कटवर्कची ही डिझाईन दिलेली आहे. अजून वर्क केल्यावर अजून सुंदर दिसेल पाठीमागे. आणि फ्रंटला पण ह्याला पूर्ण असं वर्क दिलेलं आहे, बघू शकता. गळ्याला पूर्ण वर्क दिलेलं होतं. ते साईजनुसार ॲडजस्ट करून कसं घ्यायचं याच्यासाठी याचा पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार होते. अजून असे सेम 2 ब्लाऊज आहेत, त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. ते बघा, हा 4 टक्सचा ब्लाऊज आहे. हा ब्लाऊज आहे 38 साईजचा. इथे बघा, आणि बाहीला पूर्ण असं वर्क दिलेलं आहे. खूप सुंदर असा हा ब्लाऊज पीस आहे. साडीसुद्धा ह्याची खूप सुंदर आहे. सेम कलरमध्ये याची साडी आहे. आणि इथे बघा, अशा प्रकारे हा ब्लाऊज आता इथं स्टिच करून झालेला आहे. आणि आता मला हा साखरपुड्याचा एक ब्लाऊज स्टिच करून द्यायचा आहे. तर याचे अस्तर मी रात्रीच कटिंग करून ठेवलेलं आहे, कारण मला हे दोन्ही ब्लाऊज आहेत ना, हे 3 वाजेपर्यंत आज द्यायचे आहेत. आत्ता वाजलेले आहेत 11. तर पटापट म्हणलं ब्लाऊज शिवायचे, पण त्याच्या अगोदर तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. त्याच्यामुळे मी ना याचं अस्तर कटिंग नव्हतं केलेलं, अस्तर कटिंग केलेलं होतं. जे मेन ब्लाऊज पीस आहे ना, तो कटिंग नव्हता केला, कारण खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे की मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. तर इथे बघू शकता, स्लीवसाठी असं सुंदर असं वर्क केलेलं आहे. खालच्या साईडला पूर्ण खूप सारे धागे निघते याचे, बघू शकता. खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे याचं. आणि बॅकनेकसाठी सुद्धा असं वर्क केलेलं आहे. इथे बघा, ते बघा, अशा प्रकारे वर्क केलेलं आहे हे. आणि ही आहे दुसरी स्लीव्ज. तर याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत फक्त बाहीचा आणि बॅकनेकचा डिझाईन करेन, कारण ना अशा प्रकारच्या स्लीव्ज असल्या ना, तर बऱ्याच जणांना शिवायला प्रॉब्लेम येतो. कारण हे जे हँगिंग आहेत ना, शिवताना मध्ये येतात ते कशा प्रकारे ॲडजस्ट करायचा. आणि असे जर आपल्याकडे आरीवर्कचे ब्लाऊज शिवायला आले ना, त्याच्यासाठी बघा आपल्याला वेगवेगळे फूट लागतात. आणि आरीवर्कच्या ब्लाऊजसाठी आपण डबल फूटवर एकदम फिनिशिंगमध्ये ब्लाऊज नाही शिवू शकत. तर त्याच्यासाठी इथे बघा, असं सिंगल फूट भेटतात. एका साईडला अशी थोडीशी खाच असते, दिसत असेल. सेम या पद्धतीने उजव्या साईडला डाव्या साईडला अशा दोन्ही खाचे जे आपल्याला असे हे जे सिंगल फूट असतात ना, ते भेटतात. महाग नाही आहेत, अगदी 20-30 रुपयाला हे फूट भेटतात. त्यामुळे तुम्ही नक्की परचेस करा. आणि जर 2 नसेल घ्यायचं तर असा एक घेतला तरी चालेल. याला दोन्ही साईडला खाचा असतात, इकडच्या साईडला पण आणि ते इकडच्या साईडला पण आणि इकडच्या साईडला पण, दोन्ही साईडला याला बघा खाचा आहेत. आणि अगदी इझिली आपण हे सर्व ह्याच्यासाठी वापरू शकतो. म्हणजे नॉर्मल सिलाई होते आणि चेन पण लागते आपली, आणि पायपिंग वगैरे सगळं काही ह्याने लागलं जातं. आणि जर खूपच वर्कवाला ब्लाऊज असेल आणि आपल्याला त्याच्यातून आपल्याला सिंगल फूटला पण जागा नसेल, मधूनच शिलाई मारायची असेल ना, त्याच्यासाठी बघा असं फूट असते. फक्त मधून याला होल असतं एक छोटंसं. हे पण खूप महत्त्वाचं म्हणजे उपयोगी पडतं आपल्याला. इथे बघा, दिसत असेल व्हिडिओमध्ये तुम्हाला, एक छोटंसं होल आहे त्याला. ओके, तर अशा प्रकारचं हे पण दाब तुम्ही घेऊ शकता. पण सगळ्यात जास्त आपल्याला हे एकच दाब लागतं सिंगल फूटला. लेफ्ट साईड किंवा राईट साईड कुठल्याही एका साईडचं घेतलं तरीही चालेल. तर मी सजेस्ट करेन की तुम्ही हे एक नक्की घ्या. त्याच्यानंतर बघा, हा एक ब्लाऊज आहे. ह्याचं पण मी अस्तर कटिंग करून ठेवलेलं आहे. रात्रीच ब्लाऊज तुम्हाला दाखवायचा होता म्हणून फक्त ब्लाऊज पीस नाही कट केलेला. तर इथे बघा, ह्याला पूर्ण असं वर्क केलेलं आहे. इथे बघा, अशा प्रकारे ते फ्रंटला घ्यायचं आहे.
त्याच्यानुसारच दिलेला आहे. इथे बघा टक्ससाठी दिलेला आहे, फ्रंट नेक आहे हा, आणि बॅकला अशी डिझाईन दिलेली आहे. पूर्ण असं बुट्टीचं वर्क आहे, याच्यात दुसरी काही डिझाईन वगैरे नाही दिलेली. याला आपल्याला डिझाईन करायची आहे, ते हा पण ब्लाऊज डिझाईनचा स्टिच करणार आहे. बॅकला याला डिझाईन द्यायची आहे. आणि बाहीला इथे बघा अशा प्रकारे खूप सुंदर असं वर्क दिलेलं आहे. उलट सुलट आपल्याला ॲडजस्ट करून ह्या बाही इथं कटिंग करून घ्यायची आहे. तर दोन्ही ब्लाऊज स्टिचिंग करून झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवेलच. आता मी दोन्ही ब्लाऊज स्टिच करून घेते, कारण 3 वाजेपर्यंत मला हे ब्लाऊज द्यायचे आहेत. आता ऑलरेडी 11 वाजले. चला मी पटापट याची कटिंग करून स्टिचिंग करून घेते. फायनली इथे बघा हे जे दोन्ही ब्लाऊज मी काल तुम्हाला दाखवले होते ते इथं स्टिच करून झालेले आहेत. काल स्टिच करून झालेले आहेत. तरी 5-5:30 पर्यंत हे ब्लाऊज स्टिच करून झालेले होते. बघू शकता एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊज जो आहे तो इथे झालेला आहे रेडी. आता आपण पाठीमागे बांधण्यासाठी नॉट सुद्धा दिलेले आहेत आणि त्याला सारी देखील लावलेला आहे. खूप सुंदर असा हा ब्लाऊज इथे स्टिच करून झालेला आहे. पुढे जो आहे तो प्रिन्सेस कट आहे आणि फिनिशिंग ब्लाऊज एकदम परफेक्ट अशी फिनिशिंग आलेली आहे. आणि पुढच्या गळ्याला गोल्डन कलरची पायपिंग दिलेली आहे. खूपच सुंदर असा ब्लाऊज इथं रेडी झालेला आहे. त्याच्यानंतर इथे बघा हा जो ग्रीन कलरचा दाखवला होता तुम्हाला म्हटलेलं आहे पाठीमागे कटवर्कची डिझाईन करायची आहे. तर इथे बघा कटवर्कची डिझाईन केलेली आहे. इथं नॉटसुद्धा लावलेली आहे पाठीमागे. आणि याला पण आपण इथं भरपूर सारे लटकन 2.5 लटकन दिलेले आहेत, जास्त नाही दिले. आणि कटवर्क याच्यामुळे ह्याला डिझाईन मी सिलेक्ट केली, कारण फ्रंटला पण तुम्ही बघू शकता पूर्ण हे जे वर्क आहे ना ते पूर्ण कटवर्कचं आहे. इथे बघू शकता पूर्ण डिझाईन आहे ना ती कटवर्कची दिलेली होती, त्याच्यामुळे मग याला सूट होईल याच्यासाठी मी पाठीमागे सुद्धा इथे कटवर्कचीच डिझाईन दिलेली आहे. आणि इथं मध्ये अशा प्लेट्स टाकून इथे छोटे छोटे असे मणी लावून घेतले आहेत. आणि याचा बघू शकता खूप सुंदर असं निघालेला आहे याचा. आणि हाताला सुद्धा कटवर्क आहे पूर्ण एकदम फिनिशिंगमध्ये. या कटवर्कची स्टिचिंग शिलाई झालेली आहे बघू शकता. आणि याची शिलाई कशी करायची ते मी तुम्हाला एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे ते शॉर्ट व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. अगदी एकदम परफेक्ट पद्धतीने हे जे कटवर्कची डिझाईन असते ना ती कशी करायची ते सांगितलेली आहे. तर इथे बघा हे जे 2 ब्लाऊज जातात कस्टमरचे द्यायचे आहेत, आता कस्टमर न्यायला येणार आहे त्याच कस्टमरचा, म्हणजे ही ब्राईड आहे, साखरपुडा आहे तिचा, त्याच्यामुळे तर त्याच्यासाठी आपल्याला साडीला मॅचिंग असा इथे बघा मी रुमाल रेडी केलेला आहे. तर कस्टमरनेच रुमाल आणून दिलेला होता आणि लेस पण आणून दिलेली होती. ही जी आपली लटकनवाली लेस असते ना ती इथं रुमालाला लावलेली आहे. बघू शकता खूप सुंदर असा रुमाल इथे रेडी झालेला आहे. एकदम साडीला मॅचिंग असे ब्लाऊज आहे हा, आणि रुमाल त्याच्यावर इथं रेडी केलेला आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. थँक्यू.